तर या झिरवळ प्रकरणाच्या संदर्भात अंबादास दानवे यांनी सुद्धा एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। झिरवळांच्या व्हिडिओवर बोलावं तरी काय असं दानवेंनी म्हटलंय। झिरवळांसारखा चांगला माणूस या जाळ्यामध्ये कसा अडकला माहिती नाही। या प्रकरणाची योग्य आणि सखोल चौकशी होणं गरजेचं असल्याचं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलंय। मुंडवा जमीन घोटाळ्याच्या अहवालासंदर्भात देखील दानवेंनी आक्षेप घेतला। सरकार पार्थ पवार यांना वाचवतंय असा हल्लाबोल आता अंबादास दानवेंनी केला। पहिल्या दिवशीपासून क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सुरू होता। 99% ज्याची भागीदारी आहे तो आरोपी होत नाही, 1% वाला आरोपी होतो। यामध्ये सगळं चाललं असं दानवे यांनी म्हटलेलं आहे। ही जी व्यक्ती आहे ती ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे। मलाही विरोधी पक्षनेता असताना मलाही अनेक वेळेस भेटलेली व्यक्ती आहे आणि आता बोलावं काय याच्या विषयावर। नरहरी झिरवळांसारखा ज्येष्ठ माणूस, चांगला माणूस आहे म्हणता येईल, असं काही वाईट माणूस आहे नरहरी झिरवळ असं मी म्हणणार नाही, पण तो अशा जाळ्यात कसा अडकला हा एक प्रश्न माझ्याही मनात आहे आणि आता योग्य ती चौकशी होईल। खरं तर पहिल्या दिवशीपासून त्यांना अशा पद्धतीनं क्लीन चिट देण्याचा प्रयत्न चालू आहे। लक्षात येतं 99% ज्याचा त्याच्यात पार्टनरशिप आहे तो व्यक्ती आरोपी होत नाही, 1% वाला आरोपी होतो। त्याच्यातच सगळं आलं होतं। सरकार तर पार्थ पवारला वाचवतं हे क्लिअर आहे। कोणतरी कोर्टात जाईल नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, या प्रकरणात दाद मागू। झिरवळांच्या व्हिडिओ प्रकरणासंदर्भात आता सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे, कुणीतरी राजकीय स्कोर सेट करण्याचा प्रयत्न करतंय असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत। नरहरी झिरवळ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? राज्यातले जे मंत्री आहेत ते सातत्याने याच्यामध्ये अडकत आहेत। मला याच्यावर काही बोलायची इच्छा नाहीये। एखाद्या माणसाचं खाजगी आयुष्य असेल आणि त्यावर ज्या दोन व्यक्तींचा व्हिडिओ आहे त्या दोन पैकी कुणाचाही आक्षेप नसेल तर आपण त्यावर बोलणं हे इथिक्सला धरून होणार नाही। आणि हे ट्रॅप केलं जातंय असं म्हटलं जाते राज्यातील मंत्र्यांना अडकवलं मुद्दामून हा सगळा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे असं म्हटलं जातं। पूर्वीचा कोणाचा तरी काढलेला व्हिडिओ आणि तो आता कोणीतरी जर पॉलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी वापरत असेल 7 महिन्यापूर्वीचा तो व्हिडिओ आहे। मला माहित नाही, पण जसं कोणी पॉलिटिकल स्कोअर सेट करत असेल तर त्या इतक्या गलिच्छ राजकारणात मी पडू इच्छित नाही। एखाद्याच्या खाजगी आयुष्यामध्ये डोकावण्याचा कोणालाही अधिकार नाहीये आणि या न्यायाने म्हणजे कोणीतरी एक दारूची बॉटल दिसते म्हणून जर तुम्ही करत असाल तर मला वाटतंय की धरला तर चोर नाही तर शिरजोर। असे किती मंत्र्यांची बंगले असतील की जिथं काय काय गोष्टी चालत असतील। नरहरी झिरवळांनी सगळ्यात आधी विलिनीकरणावर बोलले, त्यामुळे झिरवळांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सातत्याने केले जातील। त्याच्या झिरवळ हा बिचारा आदिवासी मंत्री आहे, त्यामुळे एका आदिवासी माणसाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात। टार्गेट केलं जाते त्यांना असू शकेल। म्हणजे शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झालेली आहे असं म्हटलं जात आहे। प्रियंका चतुर्वेदी आहेत, त्यांनी बैठकीमध्ये संताप व्यक्त केलेला आहे। आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा एक सामना आता सुरू झाला असं सगळं म्हटलं जाते। तुमच्याकडे काय माहिती आणि याच्यावर काय म्हणणार? याच्यावर एवढीच माझी माहिती आहे, मी याच्यामध्ये दिल्लीतल्या काही पत्रकारांशी बोलायचा प्रयत्न केला आणि मग लक्षात आलं की हे टेबल न्यूज चालवण्याचा प्रकार आहे। ह्या अशा टेबल न्यूज चालवून सूत्रांचा हवाला जर दिला जात असेल ना, सूत्र नावाची गोष्ट आई शपथ सांगते पोत्यात घालून हाणले पाहिजेत एकदा। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन तुषार नानावरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।